लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत वाहिली आदरांजली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं सरदार पटेल यांना अर्पण केली आदरांजली। राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एकता नगरमध्ये संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम। सरकारनं 2014 नंतर नक्षलवादावर निर्णायक आणि कठोर प्रहार केल्याचं सांगत नक्षलवादाचा पूर्णपणे बिमोड होईपर्यंत स्वस्थ न बसण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला व्यक्त। देशाची एकता आणि अंतर्गत सुरक्षेला घुसखोरांचा मोठा धोका असून भारतातल्या प्रत्येक घुसखोराला बाहेर काढणार पंतप्रधान। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियम इथं एकता दौडला दाखवला हिरवा झेंडा, दिली एकतेची शपथ। मुंबईसह राज्यातही ठिकठिकाणी एकता दौड, पोलीस अधिकारी, कलावंत यांच्यासह नागरिकांचा उत्साही सहभाग। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांच्यात क्वालालंपूर इथं चर्चा। अमेरिका भारत यांच्यात 10 वर्षांच्या संरक्षण पथदर्शी आराखड्यावर स्वाक्षरी। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं संयुक्त संकल्पपत्र केलं जाहीर। महिला, युवा, रोजगार आणि शेतकरी कल्याणावर भर। आणि मेलबर्नमधल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 126 धावांचं माफक आव्हान। ऑस्ट्रेलिया बेधडक खेळीसह विजयाच्या दिशेनं अग्रेसर। नमस्कार, 4:30च्या बातमीपत्रात मी